नमस्कार फ्रेंड्स. तर आज आपण 3 मल्टिपल कढईचा रिव्ह्यू जो आहे तो मी अनबॉक्सिंग तुमच्यासमोर या कढईचं करणार आहे. तर नक्कीच बघा तुम्ही कशा पद्धतीने यामध्ये जी भांडी आहेत ती कशी आहे ती नक्की बघा आणि मी तुम्हाला दाखवते आणि तुमच्यासमोरच मी त्याचं अनबॉक्सिंग आज करते. तर मी ही जी खरेदी केलेली आहे ही मी भांड्याच्या शॉपमधून घेतलेली आहे. तर यामध्ये कुठले कुठले किती प्लेट आहेत हे तुम्हाला मी दाखवते. तर ह्या 3 प्लेट आहेत. यामध्ये ही स्टीमिंग करण्यासाठी, त्यानंतर आप्पे पात्र आणि त्यानंतर ढोकळा पात्र. आणि आता ह्या आहेत 2 प्लेट. तर ह्या 2 प्लेट ज्या आहेत त्या इडलीच्या आहेत. तर ह्यासुद्धा मी तुमच्यासोबतच याचं अनबॉक्सिंग करते. तर मी अजून यामध्ये काही पदार्थ बनवलेले नाही आहेत. तर तुमच्यासोबत फक्त मी हे शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे. तर खूप महत्त्वाची आणि फायदेमंद ही भांडी आहेत. तर ही आहेत इडली पात्र. तर इडली यामध्ये 14 म्हणजे 14 इडली होतात. आणि हे आहेत स्टीमिंगसाठी प्लेट आणि ही आहेत आपली आप्पेसाठी. तर बघा मस्त अशी आप्पे यामध्ये तयार होतात आणि स्टीमिंगसाठी त्याला कडेने होल दिलेले आहेत. आणि ही आहेत ढोकळा प्लेट. यामध्ये आपण ढोकळा बनवू शकतो आणि हे एकदम स्टीलचे असल्यामुळे झटपट तयारसुद्धा होतात. आणि आता मी तुम्हाला दाखवते कढई. जर ही जी कढई आहे ही खूप हेवी आहे आणि बघा तुम्ही खूप छान अशी कढई आहे. झाकणसुद्धा याचं खूप छान आहे. तर छान अशी स्टीम देण्यासाठी याचं झाकणसुद्धा छान आहे. आणि कढईचं जे बुड आहे ते सुद्धा एकदम हेवी आहे. आणि हे आपण इंडक्शनवर सुद्धा व्यवस्थित भरपूर असं वापरू शकतो. खराब होणार नाही आणि काळंसुद्धा होणार नाही. अशा पद्धतीने ही कढई आहे. आणि ही आपण भाजीसाठी सुद्धा वापरू शकतो. एकदम हेवी आहे. तर हे आहेत स्टीम देण्यासाठीचे प्लेट. तर ह्या प्लेटमध्ये आपण मोमोज, वड्या वगैरे सर्व करू शकतो. कोथिंबीरच्या वड्या, आळूच्या वड्या सर्व आपण हे स्टीम देऊन करू शकतो. ही प्लेट स्टीमची आहे. तर मी तुम्हाला ही कढईमध्ये ठेवून दाखवली. यामध्ये पाणी प्रमाणशीर घेऊन आपण याला वाफ द्यायची आहेत. आणि आता आपण घेतले आहेत हे इडली पात्र. तर इडली जी आहे ती आपण 2 एका वेळेस जी प्लेट आहे ती ठेवू शकतो आणि 2 म्हणजे 14 इडल्या एका वेळेस होतात. तर या पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर मला खूपच हे प्रोडक्ट आवडलेले आहेत म्हणूनच तुमच्यासोबत मी हे शेअर केलेले आहेत. तर एका वेळेस 2 आपण भांडी लावू शकतो. तर यानंतर आता स्टीम देण्यासाठीची प्लेट आहे आणि त्यानंतर आप्पे पात्र आणि मस्त अशी हेवी एकदम कढई. एकदम हेवी आहे. तर एकदम छान अशी आहे. मला आवडलेली आहे त्यामुळे मी ही घेतलेली आहेत. आणि ही आपण शॉपमधून घेतलेली आहेत. भांड्याच्या शॉपमधून घेतलेली. ऑनलाईन मी घेतलेली नाही आहेत. तर 1100 रुपयाला मला ही पडलेली आहेत. तर बघा तुम्ही यामध्ये आपण मोमोज बनवू शकतो किंवा वड्यासुद्धा सर्व काही आपण यामध्ये बनवू शकतो. आपल्याला जे वाफवायचे आहेत भाज्यासुद्धा वापरू शकतो आपण या प्लेटमध्ये. आणि इडली पात्र सर्व काही मी तुम्हाला दाखवले आहेत. तर अशा पद्धतीने इडल्यासुद्धा आपण करू शकतो. एका वेळेस 2 प्लेट लावून सर्व काही बनवू शकतो. आणि स्वयंपाकसुद्धा आपला झटपट तयार होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे हे इंडक्शनवर चालतं कारण हे स्टील आहे आणि याचं बुडसुद्धा खूप जाड आहे. त्यामुळं तुम्ही ही कढई नक्कीच खरेदी करा आणि सर्व स्वयंपाक जो आहे आपला झटपट तयार होतो. एका वेळेस आपण इडली आणि इडलीसोबत आपण आप्पेसुद्धा लावू शकतो. अशा पद्धतीने बघा तुम्ही छान असं मी यावर झाकण ठेवलं आहेत आणि छान दिसते कढई. तर एकदम हेवी आहे. तुम्हाला मी उचलून दाखवते. एकदम अशी हेवी आहेत. तर मी अजून यामध्ये काही पदार्थ बनवलेला नाही आहेत पण एकदम छान असा पदार्थ यामध्ये तयार होतात. त्यामुळेच मी ही खरेदी केलेली आहे. तर वड्या लावण्यासाठी खूप छान आहे त्यामुळं घेतलेली आहेत मी. आणि यामध्ये आपण ढोकळासुद्धा एकदम इझिली बनवू शकतो. दुसरे भांडे पाण्याची आपल्याला गरज पडत नाही. ढोकळा एकदम व्यवस्थित आणि फुगलासुद्धा जातो.
त्यामुळं मी ढोकळ्याचं सुद्धा यासोबत घेतलेलं आहे ढोकळा पात्र. तर अशा पद्धतीने एवढ्या अशा प्लेट्स आहेत, 2 इडली, एक आप्पे पात्र, एक वड्यांचं म्हणजे स्टीमिंगचं पात्र आणि एक ढोकळा प्लेट, एवढ्या अशा प्लेट आहेत. तर 3 in 1 अशा ह्या सर्व मस्त असे मल्टिपल कढई आहे. तर बघा तुम्ही, छान असा प्लेट आहेत आणि हेवीसुद्धा आहे. जर तुम्हाला आवडले तर तुम्ही घेऊ शकता ही अशा पद्धतीने. ऑनलाईन घ्या किंवा ऑफलाईन घ्या, पण नक्की खरेदी करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.